विमला कमला किचन मध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण टिफिन साठी झटपट बनणारी वांग्याची भाजी आपण बघणार आहोत. आज आपण टिफिन मध्ये बनणारी आणि तुम्ही बाहेरगावी कुठे फिरायला कोणी जात असेल तर झटपट बनणारी अशी वांग्याची भाजी बघणार आहोत. त्यासाठी मी 1/2 किलो वांगे घेतलेले आहेत आणि वांगे छान प्रकारे असे स्वच्छ धुवून घेतलेत आणि पुसून घेतलेले आहेत चांगल्या कापडाने. अगदी मस्त चमचमीत भाजी तयार होते ही. त्यासाठी काही सुके मसाले लागतात आपल्याला. त्यासाठी लसूणची पेस्ट घेतलेली आहे, धनेपूड घेतलेली आहे, कसुरी मेथी घेतलेली आहे, तिखट घेतलेला आहे, थोडासा गरम मसाला घेतलेला आहे, हळद घेतली आणि हे कांदा लसूण मसाला आहे तो घेतलेला आहे. या मसाल्यामधील एखादा जर मसाला घरामध्ये नसेल तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता, तरी सुद्धा खूप छान अशी चविष्ट चमचमीतच भाजी तयार होते ही. ज्यावेळी आपल्याला भाजी करायची असेल त्याच्या आधीच वांगे असे कट करून घ्यायचे. जास्त काळ वांगे कट करून ठेवले तर हे लगेचच काळे व्हायला लागतात. आता हे जे आपण सर्व मसाले घेतलेले हे यामध्ये असे टाकून घ्यायचे. चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि चांगले हे मसाले या वांग्याला असे लावून घ्यायचे आहेत. आणि वांगे जर तुम्ही लगेचच असे धुवून जर घेतले तर याला पाणी सुटेल आणि असे वांगे छान असे कोट करून घ्यायचे सर्व मसाले या वांग्यांना आणि 5 मिनिट असंच मुरत ठेवायचं. हे एक पडी तेल टाकून घेऊया. तुम्हाला हवं असेल तेवढं तेल टाकून घेऊ शकता तुम्ही. तेल बऱ्यापैकी असं गरम झालेलं आहे. आता जिरं मोहरी घेतलेली आहे. जिरं मोहरी अशी टाकून घ्यायची यामध्ये तेलामध्ये. जिरं आणि मोहरी लगेच तडतडली की लगेचच आपण जी लसूणची पेस्ट घेतली होती ती टाकून घ्यायची आणि चांगली छान प्रकारे अशी सोनेरी रंगाची होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायची ही लसणाची पेस्ट. लसूण चांगला असा सोनेरी रंगावर परतला ना की भाजीला चवच फार वेगळी येते आणि असा छान असा बोलता बोलता बघा छान प्रकारे असा लसूण असा सोनेरी रंगाचा झालेला आहे. हे टोमॅटो घेतलेला आहे मी, 2 टोमॅटो आहे बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा. टोमॅटो 1 मिनिट परतून झाल्यानंतर जे आता वांग्याचे काप आहेत ते आपल्याला यामध्ये असे सर्व टाकून घ्यायचे आणि चांगल्या प्रकारे सतत फिरवायचं आहे आपल्याला 2 ते 3 मिनिट. सुवास खूप छान सुटलेला आहे भाजीला. भाजी सतत अशी 2 ते 3 मिनिट चांगली अशी परतून झालेली आहे. भाजीवर आपल्याला झाकून ठेवायचं आहे एक 10 मिनिट. मध्ये मध्ये आपण फिरवणार आहोत भाजी जेणेकरून बुडाला लागायला नको म्हणून. या 10 मिनिटांमध्ये 5 ते 6 वेळ भाजी अशी चांगली फिरवून घेतलेली आहे. बघा कुठेही तळाला भाजी लागलेली नाही आहे आणि भाजी अगदी अशी बघा छान अशी मऊसूत शिजलेली आहे. छान अशी शिजलेली आणि सुवासही खूप खमंग सुटलेल्या भाजीला. कोथिंबीर टाकून घ्यायची. या भाजीमध्ये आपण कांद्याचा उपयोग केलेला नाही आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही शेंगदाणा कूट 2 चम्मच या भाजीमध्ये टाकून घेऊ शकता. भाजी अगदी अशी मस्त शिजलेली आहे आणि खूप छान झालेली आहे भाजी. ही भाजी आता आपण अशी प्लेटमध्ये काढून घेऊया. अगदी साध्या आणि सरळ पद्धतीने वांग्याची टिफिनसाठी बनणारी भाजी अशी तयार झालेली आहे. ही भाजी बनवण्याची साधी आणि सोपी सरळ पद्धत तुम्हाला आवडली की नाही आवडली मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. परत तुम्हाला कुठली भाजी अशी बनवून द्यायची ते पण मला कमेंट्स मध्ये सांगा टिफिनसाठी.